आयोजन करून आमच्या सगळ्यात मेळाव्याची संधी दिली ते बाब डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री गोवा आमच्या या भागाचे आमदार मॅडम गेल्या कळूचे आमदार बाबाई कळू पुढचे माजी मंत्री दयानंद मांद्रेकर या गावाचे सरपंच पंच जिल्हा परिषदेचे सदस्य इतर सगळ्या मान्यवर पत्रकार बंधू आणि उपस्थित माझा भगिनी बंधू सगळ्यात पहिली तुमच्या सगळ्यांच्या मनापासून देवघर करून गेली 25 वर्ष तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे गोयचे या देशाकडून निवेशन करण्याची संधी आमकां मेळ्ळी आणि त्याबरोबर देशाबरोबर गोयच्याही काही विकासात हातभार लावपाची संधी मेळ्ळी. जे शक्य आसा तो गोयच्या विकासात हातभार लायलो. म्हाका खुशी भोगता की या मतदारसंघाचो इतिहास असो आसा की एकदा निवडून दिल्लो खासदार परत तेका दुसऱ्यांदा येवना, परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि सहयोगामुळे परत एकदा दोन नाही पाच वेळा निवडून येवपाची संधी तुम्ही सगळ्यांनी दिली. हे ऋण आपले सामने विसरचे ना. आज परत एकदा आमच्या नेतृत्वान परत एकदा आमचे विश्वास दवरलेलो आसा आणि येणाऱ्या 7 मे ची निवडणूक जातली ती गोंयची तुमच्या निवडणूक 7 मेची निवडणूक जातली आणि निश्चितपणे पूर्ण खात्री आसा की तुम्ही तो आशीर्वाद दिलेला आसा कंटिन्यू करतलो आणि परत एकदा या सगळ्यांचा मित्रांनो, भारतीय जनता पार्टी सतत म्हणटा आमचे कार्यकर्ते आमचे संघटन फक्त पॉलिटिकल पार्टीने आमकां या गोंयांत बदल करतो, या देशात बदल करतो. राजकारणाचे खंयतरी धंदो नाही किंवा अन्य काहीतरी स्वतःचे लोकांचे काम नाही, परंतु या राजकारणाच्या माध्यमातून देशाचो आणि समाजाचो विकास करप हे ध्येय भारतीय जनता पार्टीचे आसा आणि या ध्येयानुसार भारतीय जनता पार्टी फुडें वता. अवघ्या थोड्या काळामध्ये हजारो लाखो कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत जोडले आणि त्यांच्या परिश्रमाच्या आधाराचे तन मन धन करून हे कार्यकर्ते वावरले आणि म्हणून गोंयांत मजबूत जो भारतीय जनता पक्ष उभो जालो आणि त्याच्या आधाराचे आज मी भारतीय जनता पक्षाचे सरकार हांगा स्थापीत आसा. त्यानंतर केंद्रात जवळ 10 वर्सां मोदी सरकार स्थापीत आसा आणि ह्या 10 वर्सांचो विकास आमी पळयलो जाल्यार कंपेरेटिव्हली कितलेशे वाट्यांनी आज देश कितलेशा गतीन आज देश फुडें वता. निस्वार्थी म्हणटा हांव केन्ना कोणाक सांगता एक विचार करा. कंपेरिजन कोण तरी वायट केलें म्हणून कोण तरी मनीस वायट आसा आमी बरे सदां बरो ना. प्रत्येक मनीस आपल्या बऱ्या कार्यामुळे बरे विचारामुळे बरो आसता. दुसरो वायट आसा बरो आसा म्हणून कंपेरिजन करिना, परंतु कंपेरिजन इतल्या करता की विकासाचे जे काही गोष्टी जाल्ले आसात गेल्या 10 वर्सांत देशाचो संपूर्ण विकास केला तो कित्याक जाला तर निस्वार्थपणे काम करपी तुमचे सारखे कार्यकर्ते पक्षाक मेळ्ळे. निस्वार्थपणे काम करपी आमच्या बरोबर आमचे भारतीय आमचे प्रधानमंत्री या देशात रावलो. ताणें बारीकपणे या देशाची समस्या लक्षात घेऊन ती समस्या सोडवपाचो प्रयत्न गेली 10 वर्सां केलो आणि आज देश आमची जगातली 5 अर्थव्यवस्था जाल्ली आसा. इतलो देशाक आज सगळ्या वर्षे काम केला आणि येणाऱ्या 1-2 वर्षांत परत या जगाच्या 3ऱ्या अर्थव्यवस्थेच्या स्थानाचेर आसतले आणि आमचे समोर जे कितें आमी काम करतात ते दृश्टिकोन ते विचार करून की आमकां या देशाक विकसीत डेव्हलप करपाक जाय, त्या जगाचो नंबर 1 देश करपाक जाय आणि त्या खातीर त्या शिस्तबद्धतेन काम करीत आज फुडें वचपाक जाय आणि तेजेर भाग म्हणून भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते नेते अहोरात्र दीस रात जे काम करतात ते त्या देशाच्या कल्याणासाठी आणि आमचे सामान्य नागरिक आम्ही विकसित देश केला म्हणतो विकसित देश केला म्हणतो तर प्रत्येक देशाचा नागरिक स्वावलंबी जातो, आपल्या पायावर उभं जातो आणि त्या केल्यानंतर देश आपल्या विकसित जातो आणि प्रत्येकाचा सहयोग या सगळ्या कार्यात मिळतो. म्हणून ही निवडणूक आमच्या खाली स्वतः नाही किंवा अन्य काही गोष्टी या वया देशाचे बरे राहते त्या खाली मोदी सपोर्ट मध्ये
इश्टारो आमी जे आयल्या की आमचे थोडे ग्रीवन्स आसा आनी कितें आसा सांगपाचें त्या खातीर पयल्या विनंती करता नेहा गोवेकर हाणें सियाल मेळ्या बद्दल कितें सांगपाक जाय ते सकयल्यानूच मायक घेवन एक 5 मिनट राव नेहा गोवेकर खंय आसा मायक 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 जायते कार्यकर्त्यांचे अनेक असे प्रश्न असतात आणि डॉक्टर प्रमोद सावंत सरकार जे आसा ते सगळे अटेंड करून मॅक्सिमम तरेचे आन्सर दिवपाक आणि तातूंतले कितें सोल्युशन भायर सरता जशे पंतप्रधान नरेंद्र मोदीची जी गॅरंटी आसा त्याच प्रमाणे डॉक्टर प्रमोद सावंत हाचे सुद्धा 5 वर्सांचे जे कार्य आमी पळयल्लें आसा आणि जे कितें सांगता ते करून दिता तितलो विश्वास आमच्या माननीय मुख्यमंत्र्याचेर आसा आनी त्या खातीरूच सगळें गोंयभर अशें कांय विशय आसा थंय वचून एड्रेस करपाचें काम चालू आसा आमची ही मिटींग जाल्या उपरांत मागीर कांदोळी आसा त्या लोकांचे कांय विशय आसा निंदा आसा अनेक लोकांक मेळून दाखोवन कितें सोल्युशन काडूंक मेळटा कितें प्रयत्न आसा माननीय मुख्यमंत्री नक्कीच जे जे प्रश्न आसा ते सोडयता हाचे पयलीं आमी पळयले आसा 5 वर्सां मॅक्सिमम तरेचे दीस रात काम करून ज्या प्रमाणे कितें सोडपाक जाय ताचो प्रयत्न आसता आनी त्याच खातीर आयज हांगा आयिल्ले आसा माननीय मुख्यमंत्री जे कितें आसा आमी ताचे फुडें मांडुया रोखडेच लोकसभाचे काम सुरू जाल्लेच आसा नरेंद्र मोदी 10 वर्सांचे जे कार्य आसा आता श्रीपाद भाऊ सांगितले आसा आमकां की सबंद भारतभर न्ही बस हांव निलेश गोवेकर विनंती करता ताणी स्पेसिफीक पद्दतीन आपलो विशय मांडचो एकूच विशय सर आमचे जे ग्रीवन्स आसा दॅट इज रिगार्डिंग द सीएफएट आता कितें जाला की समाज स्ट्रक्चर्स इन अंजुना विलेज दे हैव बीन ऑर्डर टू बी सीड बिकॉज दे आर कंडक्टिंग कमर्शियल एक्टिविटीज नाउ सर कशें आसा सीआरटीएफ नोटिफिकेशन इन इट्स पैरा 60 clearly says that commercial activities are not allowed as per the पैरा 60 but sir आता कशें आसा हो कायदो 1991 येयलो this notification was brought up in 2011 from there it only permits fisher folks आसा तांकां सर अलाव करता और त्या हाउसेस आर सेइंग आय लीगल बट सर आता कशें आसा इतली वर्सां जाली from 1991 till now we are 2024 सर लोक फिशरमॅन पीपल आर नॉट स्टील फिशरमॅन पीपल लोकांचे आतां धंदे आसा लोकांनी त्याच घरांनी आपल्या घरांनी कॉफी शॉप घरांनी रेस्टॉरंट आसा सो द बिझनेस दॅट पीपल आर डुईंग हॅज नाव चेंज फ्रॉम फिशरमॅन देर आर सम फिशरमॅन देर आर थोडे आसा तुमचे फिशरमॅन आसा बट द कंपनीचो थोडा चेंज जाला सो आता सर द मेन इशू इज वॉट द पैरा 60 ऑफ सीआरटीएफ says that no commercial activities are allowed so see if some amendment can be brought to that because even if we change the regulations any of that वो आपका सर एक बार आसतो पैरा 60 will always be a bar because it doesn't allow any commercial activities and I am not saying that high court is wrong high court is right because कायदो असो आसा की commercial activities is not allowed yes so if any amendment can be brought to that CSR notification to say that at least even 50% commercial activities can be allowed yes part commercial part residential that can be allowed so I think that will be a big relief to us even when commercial activities start to like and this is our bread and butter sir this is coastline army HOD depends so if that can be brought up it will be a great to us so I request you to do something on this and help out so you have to do the copy of it those are the suggestions that we have giving more stop दुसरो जो इशू आसा तो मानतो रोहन नाईक
ताका विनंती करता की फुडें फुडें मायक घेवन टॅक्सी जे कितें आसा टॅक्सी वाल्यांचो प्रश्न टॅक्सी रेंट बायक ते रेंट कार आनी टॅक्सी रोहन मायक दिवचो ताका रोहन नायक स्वागत असोसिएशन मेंबर आमची एकूच रिक्वेस्ट आसा सर जी ॲप बेस्ड टॅक्सी आसा पळय ती आमकां स्क्रॅप केलेली जाय कारण हे आमच्या लायव्हलीहूड आमचो ब्रेड एंड बटर आहा पळय तो सगळो इफेक्ट करता मेन आमची एम आसा पळय की ॲप बेस्ड टॅक्सी स्क्रॅप जावपाची होच आमचो मेन डिमांड आसा आनी आमी रिक्वेस्ट करता की इलेक्शना पयलीं हेजेर कितें सुटाव येवपाक जाय आनी ह्यो आमच्यो ॲप बेस्ड टॅक्सी स्क्रॅप करून आमकां कितें बेनिफीट जावपाक जाय सर लोकल टॅक्सीवाल्यांक आणि सेकंड सर ते स्पीड गव्हर्नराचो जो विषय आसा पळय सर तो स्पीड गव्हर्नर तुम्ही एक्सटर्नल डिवायस घालून येता आमी लोक सर तुमकां कितें फायदो आसा ट्रान्सपोर्ट मिनिस्टरान कितें फायदो आयकून सर ते एक्सटर्नल डिवायस घालून सो आमचो डिमांड आसा सर तो स्पीड गव्हर्नर आसा पळय तो कंपनी जे मॅन्युफॅक्चरर जे कंपनी आहा पळय तितूनसून आमकां स्पीड लॉक करून गाडी येवची कंपनी कडल्यान एक्सटर्नल डिवायस आमकां घालून काडपाचो न्हू सर सर जे मारुती सुझुकी कंपनी आहा टोयोटा आहा तांकां तेंच्यांनी स्पीड लॉक करून दिली कारण अशी एक कंपनी महिंद्रा ना करून दिता सर महिंद्रा कंपनी करून दिता सर तो कोणा गाड्यांनी स्पीड लॉक करून दिता सर सो आमचो रिक्वेस्ट आसा की सगळ्या कंपनीक सांग की तेंच्यांनी आमकां स्पीड लॉक करून दिवची कित्याक तो एक्सटर्नल डिवायस घालता पळय आमी तांकां आमकां एक्सटर्नल आयडेंटिटी म्हणजे इन्शुरन्स फारीक करून वता ते एक्स्ट्रा पडून आमी कित्याक फारीक करता सर कित्याक आमी पयलींच घेता कमर्शियल व्हेकल सो आमचो डिमांड आसा की तूं तांकां सांगता तेंच्यांनी आमकां स्पीड लॉक कर आनी एनफोर्समेंट डिपार्टमेंटाक रिक्वेस्ट करता की आमकां सद्या तरी तेंच्यांनी जो मेरेन इश्यू सोडटा जाल्यार ते मेरेन आमकां फायन मारून दिवची न्ही सर आनी तूं फिटनेस इश्यू करता सर ना कार फायलीर गेला आनी करतले जाल्यार 15 तारखेनी फायलीर करून गेला तांकां फायल तुका 2 दिसां भितर पावतली 15 तारखेक तुका लागच्या पयलीं करून सरकारी टॅक्सेशन करपाक सद्या टायम बी तुज्यो सगळ्या जाणांक इश्यू रिजॉल्व जायसर हें करता फिटनेस इश्यू करूंक जाय सर आमची अशी एक गाडी शेतालेली आसा सर कारण ताका स्पीड गव्हर्नर बी चालू लागना ते रिक्वेस्ट करता सर थँक्यू सर आनी एकूच विशय आसा तो एड्रेस करपाक दिता मॅडम सर आनी एकूच विशय डिस्पेसिफिक मॅडम दोन उतरांनी सांग So we are really happy that we are able to confront our grievances with you. I am talking on behalf of all the Badator parish, entire village, sorry, and it's basically the noise pollution that we are facing day and night. I personally have a son who is autistic and seizures. I have a cousin sister who is also autistic and having seizures. They are confronting these problems and creating more issues for them, hampering their brain. Okay, my son's seizures have actually reduced off lately because of music. He is getting acute seizures in his sleep at night. We have knocked so many doors. I'm not the only parent who's come here for my son. I have more parents living all around here, mothers, including fathers, for their children who are unable to study during exams. They have to concentrate, they have to sleep. Look at their health, they're having dark eye circles. Parents in middle age also having diabetes, high pressure, so much illness. I have a mother, other people have fathers, they become grandparents, some are great grandparents. These ailments, heart attacks, they are ill, the illness is just getting from back to us. We have knocked every door and we have a file here, every door, and nobody is listening to us. We call 112, according to you, we have to call. We tell them, they tell, Madam, we have already told Anshuna Police Station, they have to take the initiative. They are not even participating the amplifiers. Music are being stopped only for half an hour, and after that they can blast in piercing music. All of these activities are so absolutely illegal. They are all under the CRS. We will not make them ego-sensitive because they are ego-sensitive and we need peace. We want the beauty of our village. We want peaceful, nice tourists, not only from India. We want from all over the world. We are not discouraging. We are not against anyone's business. We want to make this very clear. If you can only implement and tell them this is a residential area and
And according to the official gazette of the government, rule number 5, number 2, it says in residential area, night time, you do not have loud music, no loudspeakers, no amplifiers. So if you can please help us with this, we will be very grateful to you. That's all. नमस्कार फर्स्ट मेळपाचो वयता मेळना डॉक्टरांना थोडो मेळपाक मेळटा आयच्या ह्या विकसीत भारत ह्या मी सगळे जाण आमच्या मध्ये हजर आसात फेस्टिवल नाही आमच्या हस्ते आमदार लायला लोगो रघुवर आमदार बायकर लोगो एक्स मिनिस्टर डॉक्टर मांद्रेकर आमचे सगळे सरपंच पंच आणि वेगवेगळ्या भवानी मेळ्ळा देव भारतीय जनता पार्टीचे सरकार हे सुरळीत लोकांचे आयकून लोकांची सजेशन घेऊन ताचे सोल्युशन काडिल्लें आमी केन्नाच म्हणजे नो डावट जे इश्यू वेरियस आसतले जस जशे कायद्यात बदल जाता तस तशे वेगवेगळे इश्यूज हे येत रावता आयज पर्यंत आमकां जे सीआरएफचे इश्यूज हे फेस जायत आशिल्ले खंय तरी कोर्टात गेले म्हणून हे इश्यू आमकां फेस जावपाक लागले 1991च्या पयलीं सिनियर एमपी नाशिल्लो 1991च्या उपरांत सिनियर एमपी लागलो कोर्टात गेले म्हणजे हायकोर्टाच्या ऑर्डरीच्या नुसार ताचेर एक्शन घेवचें पडटलें एक इश्यू म्हणजे 3 विशय म्हज्या मुखार मांडल्यात जे प्रामुख्यान हांव फक्त पुरो करता आसा हाचे बांदून मुखार उलयता कारण एक म्हणजे फॉल्स प्रॉमिसीस करप आनी दुसरी गजाल जे आतांच्या घडी डायरेक्ट हे सगळे जाले सगळे करता हे हांव पळोवंक शकता हांवें कित्याक मुद्दाम करता काही गजाली फाल्यां सकाळी हाजो जर व्हिडिओ व्हायरल जालो जाल्यार इट वील अफेक्ट ऑन मी फुडले 15 दीस म्हाका म्हाका लोकां मदीं वचपाक बॅन करून आमच्या खातीर करता त्या खातीर एक गजाल जी लागता पयली गजाल आमी आत्तां गाडयेंतल्या सिनियर एमपी 11 सिनियर एमपी 19 ह्या हातूंतल्यान वेळ करून आमी म्हणजे हायकोर्ट एनजीटी ह्या दोगांय कडेन आमच्या लोकांक साल्वार करपाक मेळटा त्यातून वेगवेगळे अमेंडमेंट करप म्हणजे एक तर आमच्या कडेन आशिल्ले एक्ट टीसीपी एक्ट टुरिझम एक्ट आनी पंचायत एक्ट हातूंतल्यान आमी आतां पर्यंत गेल्या आनी वितरीत करपाची डिसिजन्स घेतल्या जेंका जेंका म्हाका खबर आसा बिजनेस प्रोटेक्शन फॉर द बिजनेस एकूच मुद्दा उरलो सेंट्रल एक्ट सिनियर एमपी सेंट्रल एक्ट हांव फाटले फावटी हांव आनी एनवायरमेंट मिनिस्टर गव्हर्मेंटान वचून निवेदन हांव तें फक्त हांव फर्स्ट प्रॉमिस करता दिवन येयनाच सांगता फाटले फावटी हांव आनी एनवायरमेंट मिनिस्टर हे आमचो एनवायरमेंट मिनिस्टर उपेंद्र यादव हाका निवेदनय दिवंक लायलां ताका रिक्वेस्टूय घेवन जाय ताज्या उपरांत आमची टीम आयिल्ले सिनियर एमपी जो 19 जातो तातूंतल्यान कितें कितें रिलॅक्सेशन करपाक जाय आनी तातूंतल्यान कितें सेक्रेटरी किंवा पोस्टल सेक्रेटरी आमकां ती रिलॅक्सेशन जाली ऑलरेडी आमी मुखार मांडले पण आतांच्या घडी इलेक्शन फेसींग आसल्या कारणान तेंच्यानी जर कितेंय केलें म्हणजे खंयचोय जरी अमेंडमेंट केल्लो आसता जाल्यार सुप्रीम कोर्ट डायरेक्टली तेचेर बॅन जातले ताका ते अननेसेसरी दे आर पासिंग द ऑर्डिनन्स आनी पासिंग द लोकसभा किंवा राज्यसभा तुमकां ताका म्हणजे कायद्याचो आधार मेळटलो नाशिल्लो म्हणून म्हाजी सगळ्यांत रिक्वेस्ट आसा आमकांय खबर आसा लिगली कितें तांचे बिजनेस चलयता आनी 1991 पिढीची जी स्ट्रक्चर आसा तांकां 91च्या पिढीची कोणी रेस्टॉरंट घालपाक एखाद्या कडेन हेल्थाचो परमिशन घेतला कोणी तरी केन्ना एक्सायजाचें परमिशन घेतला म्हणजे एज गुड एज 91 पिढीचे बिजनेस करपाकूय परमिशन घेतला हेजो अर्थ आसा बट ट्रेडिशनली जे आपले गोंयकार जे करीत आयले तांकां साप्या कायद्याच्या रूपान सपोर्ट करपाचो सरकाराचो पुराय प्रयत्न आसा आनी ताका आमी पुराय प्रयत्न करतले मागीर सांगता आनी निश्चित ताचो फायदो जो आसा मागीर खूब मोठ्या प्रमाणाचेर जाता हांव आतां बरी मोठी वेवसाय सुरू केला ताका 3 वर्सां लागता जे ट्रेडिशनली करीत आयले फिशरमॅन कम्युनिटीची घरां आसतली त्या घरांनी रेस्टॉरंट सुरू केले कोणी तरी बार सुरू केले तेन्ना सुरू केले पेट्रोल पयलीं पासून हांकां प्रोटेक्शन जाय इवन तो तेच्या पंचायतीच्या घराचेर आसतले हाऊस टॅक्स एरियेर किंवा उदकाचेर ताचें सोल्युशन जें हांव केलें ताचें सोल्युशन येतलें तें हाचे कडेन हांव सांगूंक शकता
रिगार्डिंग द टॅक्सीज इश्यू जे आसा पळय टॅक्सी इश्यू प्रत्येक फावटी वेगवेगळे टॅक्सी इश्यू आसात एक एअरटेलचे टॅक्सीचो म्हणलो पण दुसरे विशय जे आसा पळय रिलॅक्सेशन आतां जे रिव्यू एनफोर्समेंट हे स्टेट गव्हर्नर आतां त्या कंपनी कडेन जे उलय म्हणटा पळय त्या कंपनी कडेन म्हाका उलोवचो म्हणलो ताजेर पयलीं हांव उलयता फिक्स करून आनी ताज्या उपरांत ताजेर आमकां सांगूं शकता कारण ते प्रायवेट कंपनी तांचे कडेन पयलीं उलयता बट टायम बेईंग जे स्टेट गव्हर्नर मुलाच्या पयलीं फायलींचेर रिलॅक्सेशन घालूंक पावना आतांच्या ताका फिटनेस ताका फिटनेस सगळ्या टायमींग मेळटल्यो मुद्दाम दुसरो विशय सगळे इग्नोर करता आतां हांव मिडियाक करून केलो सगळे पर्सनली त्या विशयाचेर उलयता तो टॅक्निकल रिगार्डिंग द साउंड पोल्युशन मॅडमीन म्हणलें साउंड पोल्युशनाचेर एक्चुअली हांव हांव खरें रेजिडेन्शियल एरियेचेर म्युजीक लावलो आनी जर ते ओपन हे म्युजीक लायता जाल्यार आयसान आमकां बरें दिता सगळ्यांक आयसान करता हांव ताका इंस्ट्रक्शन दिता पुलीस डिपार्टमेंट विजिटेड कंप्लीटली स्टॉप आफ्टर 10 when this is नॉर्म्स टाईट करपाक लागले सकाळी एअरलाईन हो एक प्रकार सरकारचो विचार दीत आसा की त्या बाबतींत पब्लिकाक त्रास जावपाक लागला लोक जे रेजिडेन्शियल रावता एखाद्याच्या बिजनेसा खातीर लोकांक त्रास जावपाक विशेष करून तरी जे आमी म्हणटा की धाकटी भुरगीं आसात एग्जामीच्या वेळार किंवा बाकीच्या वेळार तांकां त्रास जावचो ह्या वर्गाचे आमी ना ताच्या खातीर 100% ताजेर प्रिकॉशन्स जे आसा पळय ती घेवपाक येता बंद करता काय आनी ताच्या उपरांत ताचे जे रिपीट दवरपाक जाय आपण टेक्निकल आपण कितें करता आयच्या ह्या पुराय एका ग्रीवेन्सीस मांडपा खातीर तुमी खूब मोठ्या प्रमाणात आयले नो डाउट ऑफकोर्स मुख्यमंत्री येता म्हणटा सगळ्यांक आपले ग्रीवेन्सीस आसतात आयज मेन म्हणल्यार हांव वेगवेगळ्या विशयाचेर वाचावाची करूंक शकतालो पण फूल ऑफ कंटेंट लायला लागना म्हणून आमकां की पिनियनान खंयच्याच विशयाचेर हांव डायरेक्टली फॉल्स प्रॉमिसूय करतना किंवा एक बाकी करूंक शकता पण एक गजाल हांव आमचें सरकार गेले कंटिन्युअसली 12 वर्सां तुमचो सगळ्यांचो तेंको सगळ्यांचो सपोर्ट गोंया भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक आसा नो डाउट अशें म्हणटात की सगळ्यांच्या सपोर्टान सगळे बिजनेसीस जावं तो टुरिजम बिजनेस आमकां फ्लरीश जावपाक जाय टुरिजम बिजनेस आमकां वाडपाक जाय आमी पळयता की मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जाल्या उपरांत की 4.2 मिलियन टुरिस्ट हे फक्त मोपा वयल्यान जाता आनी मोपा वयल्यान जाल्ल्या कारणान म्हाका जनांत जर बिजनेस एक्टिविटी वाडटल्यो आसत जाल्यार आयच्या टॅक्नॉलॉजीच्या जगांत आमी अतिथी देवो भव हे जर म्हणटा पूण आपल्याच बरोबर इतलेंच दिता टुरिस्टांनी आपले नॉर्म्स फॉलो करचे पडटले टुरिस्टांकूय ते हांगासर इलिगेलिटीज आमी करपाक दिवचे ना आनी तेचे स्ट्रिक्टली आमी फॉलोय करपाक जाय पण तरी आमकां टुरिस्ट कोस्टल बेल्टांतल्या लोकां खातीर ही एक बिजनेस ऑपॉर्च्युनिटी आसा त्या बिजनेस ऑपॉर्च्युनिटीचो फायदो आमी कशा पद्दतीन घेवचो आनी तो जर आमी दोंगरात हाजे एकदां जाता कितें आतां बाकीच्या सगळी कडेन जे दोंगरात आतां फॉरेन कंट्रीनी वेगवेगळ्यो सोयी सुविधा करपाक लागला फॉरेन कंट्रीची सगळ्यो हॉटेल्स हेचे जावपाक लागले मॅक्झिमम टुरिस्ट सुद्दां जे आहा पळय वेगवेगळ्यो ऑपॉर्च्युनिटीज सोदीत आसता बट गोंयांत येवपी टुरिस्ट हे आमच्या कोस्टल बेल्टा खातीर बिचा खातीर हांगा येवप प्रिफर करता पण आमी ते मेंटेन जर करचे आसत जाल्यार ते मेंटेन करपाची फक्त सरकाराची जबाबदारी न्ही लॉ एनफोर्समेंट सरकार करपाक शकता पण ताच्या बरोबर सपोर्ट जो जाय पळय वो लोकल इंडस्ट्रीजचो जाय स्टेक होल्डरांचो जाय मागीर जावं तो रेस्टॉरंट ओनराचो टॅक्सी काराचो जावं तो बाकी रिक्षाकारांचो सगळ्यांचो सपोर्ट जाय जाल्यार खूब मोठ्या प्रमाणात जे आसा पळय हे टुरिस्ट हांगासर येयत रावले आनी आमकां टुरिजम इंडस्ट्री आनीक फ्लरीश करपाक जाय आमी टुरिजम इंडस्ट्री वाडची हाज्या खातीर वेगवेगळ्यो एक्टिविटी सातत्यान केल्या म्हणजे तुमचो आग्वाद जे म्युजियम आमी कन्वर्ट करून 28 कोटी रुपया आमी स्पेंड केले 28 कोटी रुपया थोड्या दिसा पयलीं मायकलांत आग्वाद जे आग्वाद स्पोर्टाक तेजे सावंड एंड लायट शो जावचो आमी पोस्ट केला स्टार्ट जातलो सावंड एंड लायट शो जो आहा पळय आग्वाद स्पोर्टाक पयलीं बोर्ड आहा ते सावंड एंड लायट शो आमी सुरू करपाचे आसा आमी वयल्यान मोबायल इंटरनॅशनल एअरपोर्ट आसता बेसिकली ह्यो इन्फ्रास्ट्रक्चर जे आसता मागीर रस्ते आसतले लायट आसतले बिजाचे बाकीचे सगळे एमिनिटीज जे आसतल्यो जे टॉयलेटीक बाकीचे सगळे
हे जनरली क्रिएट करपाक घेतला. ओके, त्याच बरोबर आमी म्हणटा की प्रायव्हेट फ्लॅट्स आमकां जोपर्यंत सगळ्यांत हॉटेल्स हांगासर येयना तोपर्यंत अशा पद्दतीचे आमकां मेळटा आनी हॉटेल्स रूम्स आसा हे कमी पडटा. आणि किंवा हॉटेल जावपाक जाय इज ऑफ डुईंग द बिझनेस हाज्या सगळ्याक तांकां इजिली परमिशन दिवप, बरी 5 स्टार हॉटेल्स गोंयांत येवप हाज्या खातीर आमचो प्रयत्न आसा. एंटरटेनमेंट झोन गोंयांत एस्टाब्लीश जावपाक जाय म्हणून वेगवेगळे कडेन सरकार जागा आयडेंटिफाय करता आनी ते हाडपाचो सरकारचो प्रयत्न आसा. हांवें एके वाटेंतल्यान इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करप, दुसरे वाटेंतल्यान ह्युमन रिसोर्स क्रिएट करप. हॉटेल इंडस्ट्रीत काम करपी पिढी एकदम लोक भायले येताले, तर आज खूप मोठ्या प्रमाणात आमच्या स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग आयडियाज घातल्यानी आमी हॉस्पिटॅलिटी कोर्सीस सुरवात केले. ज्या कोर्सींतल्यान गोंयचे भुरगे ते हॉस्पिटॅलिटी शिकपाक लागलेले आसात आनी ते भुरगे आज खूप मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जावपाक लागलेले आसा. आमच्या कडेन पळयल्यार पयलीं आमी सगळी हॉटेल मॅक्सिमम जनरेटराचेर करताली. आमी आतां अंडरग्रावंड केबलिंग करून ताका ट्रान्सफॉर्मर करून ताका पावर कनेक्शन दिवपाचें जालें. कारण जेणे करून कार्बन इमिशन्स कमी जावपाक जाय. आमी जे म्हणटा पळय नॉट ओन्ली द साउंड पोल्युशन बट एअर पोल्युशन सुद्दां कमी करपाक जाय, वॉटर पोल्युशन कमी करपाक जाय. हाज्या खातीर म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ऑफ द बेस्ट प्लांट इन सालिगांव जेजो आमी सगळी वेस्ट क्लीन करची. इवन दो आतां आमी डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर्स जावन वेस्ट जे रस्त्यार उडयतात वाडवल्यातले कांय कॉन्ट्रॅक्टर्स ती सुद्दां वेस्ट आमी क्लीन आनी नीट आमी वॉटर पोल्युशन करतना, एअर पोल्युशन करतना, साउंड पोल्युशन करतना सस्टेनेबल टुरिझमाचेर भर दिता आसतना आमकां गोंयांत म्हणजे तरी सगळ्यांचे बऱ्यांतले बरे चडांतले चड ट्युरिस्ट येवपाक जाय आसत जाल्यार सस्टेनेबल टुरिझम म्हत्वाचो आसा. आनी त्या सस्टेनेबल टुरिझमा खातीर आमी सगळ्यांनी सहकार्य करप गरजेचो आसा. आनी ते सहकार्याची अपेक्षा म्हणजे सरकार रिफॉर्म हाडपाक शकता. त्या खातीर हांव सदांच एकदम तुमकां कळपाक करता आमच्या दूदसागराचे जवळपास 200 सुमार जीपी आशिल्ल्यो ते म्हळ्यार 500 जीपी घाल. आपल्या 500 जीपी घालीचे तर तुमी इको धुलो करून दवरतले थंयसर. ओके, सगळो म्हणजे ग्रिनरी आहा पळय ती एकाच वर्साक पिड्ड्यार जाता आनी दूदसागराचेर कमी वता. तो दूदसागर पळोवपाक फुडें 50 वर्सां जर लोक येवपाक जाय जाल्यार तो मेंटेन करपा खातीर आमी सगळ्या स्थानीक लोकांनी आनी स्थानीक चीफ चलयता पळय तांच्यानी तो मेंटेन करचो पडटलो. त्या खातीर सगळी टॅक्नॉलॉजी यूज करपाक आमी सुरवात केला. म्हणून आमकां टुरिझम मेंटेन करप हें फक्त सरकाराच्या हातांत ना, आमच्या सगळ्यांच्या हातांत आसा. बट जे वेरियस जे प्रॉब्लेम आसा हे टायम टू टायम आमी म्हणटा की सरकार रिजॉल्व करीत आसा. हाज्याय फुडें सरकार तुमकां विश्वासान घेवन तुमचे सगळे प्रॉब्लेम रिजॉल्व करतले हें आमकां आश्वासन दिता. परंतु हे सांगपा खातीर नो डावट मायकल लोक आसा, निरायला लोक आसा, हे सगळे जण तुमचे वेळच्या वेळी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करीत आसा. तुम्ही वेळ पडलो जाल्यार तुमकां सॉल्व वचपाची जाय तुमच्या कडेन डायरेक्ट इंटरेक्शन करून तुमच्या प्रश्नांतल्यान रिजॉल्व करपा खातीर हांवें केन्ना नांव घेवना. आतां आपली जेन्ना जेन्ना म्हाका टॅक्सी कार आसतले, शेड्यूल आसतले किंवा रेजिडेंट आसतले मेळपाक मेळटा समज एकदां 100% सुदारूं वांगडाच जाता अशें हांव म्हणना. 100% सुदारूं जावपाक कठीण आसा. कारण शेवटी ताका वेगवेगळे कायद्यात बदलूय करचे पडटा. टायम टू टायम कायद्यात बदलूय करचे पडटा तेन्नाच ते शक्य जाता. तेच्या वेळी पंचायत आसता, म्युनिसिपल बोर्ड, एनवायरमेंट वेगवेगळी आसता. म्हणजे टायम टू टायम कोर्टाक नवीन बदल हाडचे पडटा. पण एकच आमी फक्त एका हेजेर ध्यान दवरपाक जाय की सस्टेनेबल टुरिझमाची आमकां गरज आसा. लॉंग रन हो बिझनेस म्हणजे फाटल्या जनरेशनांतल्यान आमच्या जनरेशना कडेन जर आयलो तर आमच्या जनरेशना कडल्यान फुडल्या जनरेशना कडेन वचपाक जाय. आनी तेच्याच बरोबर आमी हॅपीनेस इंडेक्स केन्ना लोकांक तेन्ना सुशेगाद म्हणजे आमी ताका म्हणटा की हेल्थ बरें आसतलें म्हणजे नो डावट न्हिदूय बरी मेळपाक जाय तूं म्हणटा तें इट इज ट्रू. आनी तें करपा खातीर सरकार सदोदीत आमकां पयलीं आमचो हॅपीनेस इंडेक्स हाजेर भर दिता आसतना टुरिझमाचेर वेगवेगळ्यो गजाली सादर करतले. तुमचो सगळ्यांचो तेंको हो भारतीय जनता पार्टी गेली कितलीशींच वर्सां आसा. तुमचो तेंको मोदीजी खातीर आसतलो, भाऊ खातीर आसतलो, म्हज्या खातीर आसतलो. ह्या देशांत आनी राज्यांत फाटल्या 10 वर्सांत कसो बदल जाला हो तुमी सगळ्यांनी पळयला. ह्या देशांत राज्यांत उलयता 35,000 कोटी रुपया आमी इन्फ्रास्ट्रक्चराचेर पडल्या. आमी जेन्ना तुमी म्हणटाले की एक आमी आमच्या घरा कडेन वाटून दवरना हे देशांत
देशाचे आसा, हे इलेक्शन राज्याचे आसा आणि देशात डेव्हलपमेंटचे सरकार जाले म्हणून तर आमचो 15 तारखेपासून गोंयांत नॅशनल जावपाक शकलो. आमी दुसरो हायवे जावपाक लागलो, अटल सेतू बांदपाक शकले, जुवारी पूल बांदपाक शकले. म्हणजे मेक्सिकन भाव पयलीं दाबोळेचेर सगळे वयताले, दाबोळेचेर वयता आसतना हे एक वर की जुवारी ह्याचेर रावचें पडटलें, एक वर रावचें पडटलें आनी एक वर बसची गाडी फुडें वयताली. एक गाडी फुडें वयता आसतना म्हाका बस पर्यंत जाता, बसता कितें करतालें खबर आसा पुलाचेर, जुवारी पुलाचेर बस पावली काय ₹1 काडून लई उडयताले. हांवें एका कंडक्टराक विचारलें, ₹1 कित्याक उडयलो ना म्हणून. देवा तूं पावपूल म्हणो जाल्यार खंय गेला नाल्यार हो पूल केन्ना व्हडा थांबलो आनी देवा पांयार पडून आमी खंय वयता म्हणलो. पण त्या वेळार आपल्या सरकारान हो एक मेन पेज बांदला. जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केला हे प्रत्येक आतां टॅक्सीचेर कारवार वयता 4 रस्त्या वयल्यान कारवार वचपाचो रस्तो पळयात. पयलीं 1.5 वर लागताले, दिसाक एक एक्सिडंट जातालो. आयज म्हणून बरीकडे पायपान तेका म्हणटा मातशें घालपाक आनी चलपण ह्या 3 एकूच पूल बांदला. ओके, तिथे 4 मिनीट पयलीं काँग्रेसच्या सरकार केलें काय खबर जुवारी पूल बांदता थंय बारीक गाडयो सुटताले. बारीक गाडयो सांगाय म्हणजे एका फातर परत दुसरे सरकार येयले हांगा मातशें आनी बारीक गाडयो आनी एक फातर घालया आनी एक फातर घालया. भारतीय जनता पार्टीच्या गव्हर्नमेंटच्या सरकारांतले खंय थंय बारीक गाडी करूं ना. बांबोळेच्या तालुक्याला पयलीं बेळगांव डायरेक्ट फ्लायओव्हर बांदून सोडले. ही भारतीय जनता पार्टीची विजन आसा आनी माननीय मोदींच्या ह्या विजनाच्या सकयल गोंयांत फुडल्या 5 वर्सांत आनी खूब मोठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन डेव्हलपमेंट हांव मुद्दामून माध्यम सांगता. आमी प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र सुरवात केला. ही स्पेशल भुरगीं आसा, स्पेशल लोक आसा, दिव्यांग लोक आसा, त्या सगळ्यां खातीर स्पेशली इक्विपमेंट कोणाक पांय लागता जाल्यार पांय, कोणाक हात लागता जाल्यार हात, कोणाक एक इक्विपमेंट कानाचो इक्विपमेंट लागता सुरताक तो सुरताक आनी आमी फ्री ऑफ कॉस्ट आमच्या प्रधानमंत्री दिव्यांश केंद्राक दिता. आमी पयले फावटी स्पायनल रिहॅब सेंटर आमच्या बांबोळेच्या मातृशाळेच्या हितूंतल्यान फुकट सुरवात केला. ह्या कित्याक सांगलें इन्फ्रास्ट्रक्चर करतात पण त्याच बरोबर अशा प्रकारची सेवा करपा खातीर ज्यो गजाली लागता त्यो आमच्या सरकारान टायम टू टायम केला. जे बिझनेसाच्या वाटेर एखाद्या आमी सपोर्ट करता PMDDP, CMRY ही लोन दिता आसतना आमी फुकट गोंयचो टॅक्सी पात्रांव ही स्किमी सुरवात केली. टॅक्सी पात्रांव स्किमीच्या अंतर्गत 350 लोकांक आमी फुकट टॅक्सी दिल्या. तरी फक्त रोड टॅक्स आनी इन्शुरन्स भरला. रोड 350 लोकांक भितरली 150 बायलां आहा, 150 बायलांक टॅक्सीची पात्रांवां केल्या. म्हणजे तुमी एक सुद्दां पयसो घालूंक जाय, इन्शुरन्स आनी रोड टॅक्स भरला. ही स्कीम गोंयच्या सरकारान चलयला. आजुनूय आमचे जर कोणी भयण आसा इरेस्पेक्टिव्ह ऑफ द कास्ट एंड क्रीड हांव सदांच सांगता हे सरकार सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आनी सबका प्रयास हिंदू, मुस्लीम, क्रिस्तांव आमी केन्ना पळयना. सगळ्या खातीर आमी वेगवेगळी कामां सातत्यान केल्या. म्हणजे टॅक्सी पात्रांव स्कीम जर आमी अनुभवी स्कीम जाल्या की हो वेवसाय आनीक बरी वेगवेगळ्यो गजाली आसा. आमच्या सरकारान ह्यो सगळ्या गजालींचो फायदो प्रत्येक सगळ्यांनी घेवचो. खंय त्रुटी आसत जाल्यार त्यो त्रुटी सोडोवपा खातीर आमी लोकांक एवेलेबल आसा. हांव असो मुख्यमंत्री न्ही आनी हांवचे मंत्री न्ही की आमी वयर खंय एका काचेच्या बाजून रावता लोकांक आमी सदांच भोगावती आसता. डेली लोकांक मेळटा. पंचायतीचो अभियान आमच्या मंत्र्यांनी केलें, तालुका अभियान केलें, परत खंय वचून भितर मिटिंगां आमी सातत्यान फिल्डार आसता. लोकां मदीं आसता खातीर तुमचे प्रश्न सोडोवपाक तुमी म्हणटाले फक्त इलेक्शन आसा बायलां न्हू. हांव मदीं बी वेगवेगळी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानूय लोकांक मेळत आसा. पण हांव तुका एक रिक्वेस्ट करपाक आयला आनी परत एकदा 7 मे दिसा निवडणुका आसा. 7 मेच्या निवडणुकेक तुमी म्हणजे शिवोले मतदारसंघाच्या लोकांनी सदोदी भारतीय जनता पार्टी घेवन सगळी मोठ्या प्रमाणात तेंको हो भारतीय जनता पार्टी दिला. तुम्ही भाऊ गेली कितलीशीच वर्सां कंटिन्युअसली करता. परत एकदा भाऊ केली विकास कामां सर्व आनी एक वर पत्र तुमच्या घराकडे पावतले. तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी न चुकता मोदीजीच्या कमळाचे म्हणतात लाभचो तुमचो मोग हो मोदीजी खातीर आसचो, भाऊ खातीर आसचो, म्हाज्या खातीर आसचो, दिलारा खातीर आसचो, भाजपाच्या कमळा खातीर आसचो आनी सगळ्यांनी विकसीत भारताचे स्वप्न साकार करपाक परत एकदा आमकां टायम दिवचो. दितले काय ना? हय काय नाही जाता? हय तर आजून करा. हय तर येणार सगळं आजून करा. भारत माता की जय. भारत माता की जय. श्री
मोदी सरकार फिर एक बार खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आमच्या ही मीटिंग अरेंज केली तुमचे सगळे ऐकवा खातीर माझ्याकडे अंजुना कायसवा पंचायतीच्या वतीन आम्ही तुमच्या सगळ्यांच्या वतीन माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत श्रीपाद भाऊ विधानसभा मायक्रोसॉफ्ट सगळे माणसांचे मीटिंग सगळं घे ना. अरे म्हणजे पहिला तू काय 2 तास केला मध्ये. इंडिया जे काँग्रेस इंडिया इंडिया काढून